त्यांच्या वाणीत आपल्याला सांगितलेलं आहे। आता आपण पाहत आहे की हा परमात्मा श्रीकृष्णाचा अवतार एकूण या बाबर विभागात परमात्मा श्रीकृष्णाचं आयुष्य 136 वर्षाचं आणि या 136 वर्षामध्ये त्यांनी 4 टप्प्यामध्ये साधूंचं रक्षण कसं केलं आणि या उग्रसेन राजा आणि त्याचा भाऊ देवक यांची कन्या देवकी वासुदेव देवकी यांचा हा नियोजित लग्न शिंगार ठरलेला आहे। वासुदेव देवकी आणि देवकी ही कंसाची चुलत। ते ग्रंथ लिहित असताना पहिल्या कागदावरती पानावरती उत्तम कर्तृत्व वक्तृत्व आणि नेतृत्व असलेल्या व्यक्तीचा इतिहास लिहिला जातो, परंतु ज्या वेळेला विश्वाचा इतिहास असा लिहिला गेलेला नाही, पण जर कधी लिहिला गेला बंधूंनो श्रीकृष्ण महाराज हे असं अलौकिक व्यक्तिमत्व आहे जे समजण्यासाठी मोठमोठे तत्वज्ञ शास्त्रज्ञ मग ते राजकीय क्षेत्रातील असो सामाजिक क्षेत्रातले असो शैक्षणिक क्षेत्रातले असो सर्वांच्याही बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडचं असलेलं हे व्यक्तिमत्व आहे। आपल्या मनाची स्वस्थता ठेवत अंतःकरणामधली क्रांतिकारी ज्योत सतत तेवत ठेवण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ त्यांना पूरक ठरलेला आहे। विनोबा भावे असतील अशी असंख्य यादी तुम्हाला मिळेल, असंख्य महात्मा गांधींपासून विवेकानंदापर्यंत मग तो कोणत्याही संप्रदायाचा असो। आणि हे सर्व पाहत असताना अनेक दाखले आपण ऐकत आलेलो आहोत, पाहत आलेलो आहोत। पण बंधूंनो एक असा धर्म, एक इस्लाम धर्म, त्या धर्मामधील बादशाहचा नातेवाईक असलेला सय्यद इब्राहिम, जर तुम्ही इतिहास वाचला असेल एक फार मोठा कवी होऊन गेलेला आहे इस्लाम धर्मामध्ये। ज्या सय्यद इब्राहिमला नंतर रसखान अशी पदवी प्राप्त झालेली आहे, म्हणजे हिंदू धर्म तर सोडाच, परंतु हिंदू धर्माच्या बाह्य जाऊन एखाद्या कट्टर इस्लाम धर्मवादी असलेल्या एखाद्या कविकाराला श्रीकृष्ण महाराजांच्या जीवन चरित्राचा एवढा मोह झालेला आहे। तो ज्या वेळेला दिल्लीतून वृंदावनामध्ये आला आणि वृंदामध्ये आल्यानंतर त्याने ते भागवत श्रवण केलं, श्रीकृष्ण कथा श्रवण केल्या आणि त्याच्या हृदयामध्ये जे स्फुल्लिंग जागृत झालेलं आहे आणि त्याने जे शायरी केलेल्या आहेत, ज्या कविता केलेल्या आहेत, आज देखील त्यांचे काव्य संग्रह आहेत। आणि तो सय्यद इब्राहिम आहे, तो आपल्या कवितेमध्ये काय म्हणतो मी फक्त भावार्थ सांगतोय। तो म्हणतो की मला जर कोणी एक अशी संधी दिली आणि देवाने संधी दिली, ज्या वृंदावनाच्या झाडांच्या फांद्या खालून श्रीकृष्ण महाराज गेले, त्या फांदी खालून जर मला जाण्याची संधी मिळाली तर मला कोणी 100 कल्पवृक्ष जरी मला देत असेल तरी ते मी कुर्बान करीन, मला नको आहे। तो पुढच्या आपल्या कवितेमध्ये म्हणतो की जर मला कोणी श्रीकृष्ण महाराजांच्या सोबत एक दिवस गोपाळ बनवून गायी राखण्यासाठी जाण्याचं सौभाग्य जर मला कोणी देत असेल तर त्रिलोक स्वर्ग मृत्यू पाताळ हे तिन्ही लोक मी कुर्बान करीन, त्याचा मी त्याग करीन एका दिवसासाठी। आणि हे कोण म्हणतंय? सय्यद इब्राहिम, ज्याला रसखान ही पदवी प्राप्त झालेली। बंधूंनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आमच्या हिंदू धर्मातील महापुरुषांना किंवा जयंतीला एखाद्या वेळेला आपल्या घरामध्ये गीता असेल नसेल तर आणा। आज आमच्या सातारामधील आजूबाजूच्या परिसरातील बरीचशी मंडळी आहे, किती लोकांच्या घरामध्ये भगवद्गीता ग्रंथ आहे मला माहित नाही। आम्ही आज आद्यग्रंथ म्हणून या भारतामध्ये मिरवतो, संपूर्ण देशामध्ये विश्वामध्ये। विवेकानंदांनी तर ती भगवद्गीता आमची 7 समुद्र पार शिकोगाव पर्यंत घेऊन गेले, पण आज आमच्या घरामध्ये भगवद्गीता नाही। हे आमचं फार मोठी त्या ठिकाणी शोकांतिका आहे। कुठेतरी याचंही चिंतन करण्याची गरज आहे। म्हणून हे व्यक्तित्व एवढं मोठं आहे ते 5 मिनिटांमध्ये सांगण्यासारखं नाही। फक्त जाता जाता एवढंच सांगेन की श्रीकृष्ण महाराजांनी जे कर्तृत्व केलं त्या गीतेकडे कुठेतरी पाहण्याचा आपण प्रयत्न करा, तर खऱ्या अर्थानं आपण महात्मा गांधी असतील, विवेकानंद असतील, ही जी पुरुष मंडळी महापुरुष मंडळी होऊन गेलेली आहे, कुठेतरी
त्याचाही सिंहावलोकन करत आपण आपल्या जीवनाला योग्य दिशा द्या एवढंच बोलून मी माझा लांबलेले शब्दांना इथेच पूर्णविराम देतो. आचार्य बरोबर आमचे सातारा आश्रमाचे संचालक मोठे बाबाजी, बाबांच्या खरं तर नामोल्लेख अगोदर व्हायला पाहिजे होता. अवतरण देवाचा आहे. आदरणीय गुरुवर्य मोठे बाबाजी ज्ञानमार्तंड आहे, ब्रह्मविद्या उभयराठी मान्य विभूषित आहे. राजेंद्री दो सदा धाडी पुत्र सरोज पुत्र नयना तु छत्रधारी तला श्रीमन मंगल मंदिरा यद्वरा ये इंदिरा वल्लभा गोपाळा गुरुड तुझ्या नरसका भक्ता जनावर. अरे पण सर्वजण या सातारा शहरातून गल्ली गल्लीतून असेल, पेठे पेठीतून असेल, आपण सर्वजण या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. माझ्या वतीनं आश्रमाच्या वतीनं मी आपणा सर्वांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. वेळ झालेला आहे, फक्त 5 मिनिटं बाकी आहे. जो संकल्प व्हायचा आहे 12 वाजता जन्मगावा. आदरणीय श्रद्धे एकेकाळचे आम्ही एकत्र असताना कॉलेजला आमचे साळुंके सर कराडला आम्ही एकत्र कॉलेजला होतो आणि त्यांनी मला विचारलं की मला यायचं आहे तर म्हणजे या तुम्हाला, पण आज त्यांना वेळेअभावी देऊ शकलो नाही, त्यांना वेळ अपुरा पडला आणि म्हणून त्या ठिकाणी पहिले त्यांच्या विषय माझ्याच गावचे आहेत आणि रिटायर झालेले तथा मुख्याध्यापक होऊन त्यांच्याजवळ एक क्षमा यायची होती की त्यांना बोलवलं खूप वेळ देता आलेला नाही. मला आपणाला सर्वांना काहीच सांगायचे, मलाही खूप बोलावं असं वाटतं. एक लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला सांगतो की आजोबांच्या माझ्या वक्त्याने सांगितलेले गीता, महात्मा गांधी असतील, विवेकानंद असतील, अनेक युगकर्ते शिवकर्ते युगपुरुष असतील, क्रांतिकारक असतील. या भारतातल्या प्रत्येक क्रांतिकारक असेल, धर्मोपदेश असेल, कुठलाही व्यक्ती समाजातला कुठलाही व्यक्ती असो त्याने कठीण प्रसंगामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा आधार घेतलेला आहे. आणि भगवद्गीता ही असा एक अजरामर असा प्रकारचा ग्रंथ आहे. जगात कुठल्याही ग्रंथाची जयंती साजरी केली जात नाही, परंतु श्रीमद भगवद्गीतेची जयंती साजरी केली जाते. एकमेव असा ग्रंथ तो म्हणजे आपला हिंदूंचा असणारा श्रीमद भगवद्गीता हा एकमेव ग्रंथ अशा प्रकारचा आहे की ज्याची जयंती साजरी केली जाते. आणि म्हणून आज या ठिकाणी जास्त मला बोलता येते नाहीच आहे, परंतु आश्रमाच्या वतीनं माझ्या वतीनं आपण सर्व माता भगिनी या ठिकाणी लेकरं बाळ आलेले आहेत. या सर्वांना या सूक्ष्म जन्माष्टमीच्या अवतरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांचं परमेश्वराने रक्षण करावं, आयुष्याची वाढवृद्धी करावी, घरामध्ये आपल्या शांतता नांदावी आणि परमेश्वराने सर्वांचं रक्षण करावं ही या जगनेत्या परमेश्वराला प्रार्थना करून माझे 2 शब्द या ठिकाणी मी त्याला विराम देतो, संपवतो. दंडोत प्रणाम. दंड.
जा